हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्म अर्जुनाक दैवासुर संपद विभाग योगांचो दैवी गुणाचे विषय सांगून आता आसुरी गुणाचे विषय सांगता आशिल्लो. ते आसुरी गुण कसले म्हणून म्हळ्यार ते दंभ, दर्प, अभिमान, पारुष्य हे पुरे आसुरी गुण जाता. आणि आसुरी गुण आशिल्ले जनानाची हामाची देवो, हामाची सिद्धो, हामाची भोगी पुरे मक्काची तसले एक होड कसले म्हणून म्हळ्यार पुरे मक्काची म्हूण सांगचे आवज केल्ले ईश्वरोहम सिद्धोहम म्हूण सांगून म्हणून सांगचे आसुरी गुणाचालो स्वभाव तशें जावन पाप जाता तांकां, तांणी पाप करताचे मस्त म्हणून सांगता. आनी केन्नाय कसलें म्हूण म्हळ्यार परमात्मो सांगता कसलें म्हूण म्हळ्यार कोण परमात्माले रूपाक भिन्नतस भेदस तशी जी कल्याण गुण परिपूर्ण परमात्माक निर्गुण परमात्मो निराकारो म्हणून सांगून कोण लेखतकी तन्नी अधमाधम जन तसल जनाल तोंडय पळोवचेना तांगेल संपर्क दवरचेना इत्याक म्हळ्यार तांणी मस्त पापी आशिल्ले देखून कोण तांगेल संपर्क दवरता तांणी पापिश्ट जाताची म्हूण सांगून सांगता. आनी असुर जन आसुरी गुणाचे तांणी हरिद्वेशी जेवो हरीक अप्रियजन जाल्यार परमात्माक प्रियाचे भिन्नस्व नित्यानंद परिपूर्ण म्हणटात ताका तसल्याक प्रिय आनी अप्रिय म्हणून असचवे म्हूण लेखल्यार ताका प्रिय आनी अप्रिय म्हूण ताका कोणूय ना जाल्यार हे भवसागरांत कोण हांगा आसकी जन्माक तांकां ಸ್ವಲ್ಪ विधिनिषेधक गुण विधिनिषेधक धर्म म्हूण आसा. ते सांगिल्ले कोणें म्हळ्यार परमात्मान. कोण धर्म पालन करता, हांव सांगिल्ले धर्म कोण पालन करता तांणी धर्मिश्ट, तांणी देवाल प्रितीचे. कोण देवान सांगिल्लें खंयचेय पालन करना, निषेध म्हूण म्हळेलें पालन करनाचें पळय तांणी परमात्माले प्रितीत न्हय, तांणी अप्रियजन म्हूण सांगून. आनी फुडें आमी पळयताचें उपनिशद वाक्य अहम ब्रह्मास्मी तत् त्वम असि सो अहम हे पुरे जीवदेव ऐक्य उपासनेचे लेक्कार ताका व्याख्यान बरयिल्लें जनसाची जाल्यार त्या पुराय दोशयुक्त निर्दोश म्हूण म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार नित्यमुक्त म्हणून घेतिल्ले संसाराचे दुःखची अनुभविसना नातील तसले परमात्मा जगन्माता जावन अशी लक्ष्मीकय आनी परमात्मा लक्ष्मीकय परमात्मोची यजमान म्हूण सांगून कोण लेखतकी तांणी श्रेश्ठ जाल्यार खंयचे जन्म घेवन येयलो मनीसो तो हांगा कश्ट सुख इत्यादी अनुभव करता आसता तो जीवदेवैक्य म्हणलेलें सत्य म्हणून सांगल्यार खंयचे येवनीन तूं जन्मा येवचे जीव मनुष्य जीव जावन आयल कुडले तो
दुःख भक्त रसल्यारी देवाल समान म्हणल्यार चुकी जायना मे तशें ईश्वरो अहम म्हणलेले कोण म्हणटा तो परम पापिष्टू म्हूण सांगून परमात्मो अर्जुनालागी सांगतारस. तशी हांगा आमी कसले पळयता म्हळ्यार आसुरी गुण परमात्माला दुखून दूर व्हरता जाल्यार परमात्माला वच्चुका म्हणलेले साधकाक हे आसुरी गुण आसचानच केन्नाय परमात्मोची सर्वोत्तम म्हळ्यार ज्ञान असो का अन्य देवते क्षुद्र देवते हांकां परमात्मान म्हळ्यार कोण परमात्माक समान ते अन्य देवते क्षुद्र देवते पळय म्हणल्यार की तांणी दोशयुक्त जावन आसता जी तांकां नरक प्राप्ती जाता म्हूण म्हणटा. तशें जावन एक शास्त्र कसं सांगता, शास्त्र आमकां कसं सांगता एकू विशय कसले म्हळ्यार कोण परमात्माले साधन करूंक अपेक्षा पावता की त्या साधकान परमात्माले कल्याण गुण चिंतन कोरका परमात्माले अनंत कल्याण गुणाचे चिंतना कीर्तना ताजे निमते सद्गुण आमकांय येता आनी परमात्माले स्तुती प्रार्थना करची दुखून प्रयोजन करतल्याक विना परमात्माक नाही. परमात्माक निर्दोश म्हळ्यार आमकां प्रयोजन आसी ताका म्हूण आमी निर्दोशी जाताची. परमात्मा सर्वज्ञ म्हूण आमी म्हळ्यार आमकां लायक ज्ञान मेळटा. मागीर परमात्मो बल पराक्रमान श्रेश्ठ म्हूण लेखल्यार आमी बलिश्ट जाताची. तशी परमात्माक परमात्माला वेरी एक सदृढ भक्ती दवरचे साधकाल काम. ತಂದೆ ತಾಯಿಯು ನೀನೆ ಬಂಧು ಬಳಗವು ನೀನೆ ಎಂದೆಂದಿಗೂ ನಿನ್ನ ನಂಬಿದೆನೋ ಕೃಷ್ಣ म्हूण सांगून कनकदास कीर्तन सांगतना तांत पळय परमात्माला वेरी तांकां कितली दृढ भक्ती म्हळ्यार आनम्माय तुची गुरू बंधू बांधव सर्वय तुंची म्हूण म्हणटाची. तशी केन्ना इतक ते लेखूका म्हळ्यार कोणाल मनान तूं परमात्मा आनू आमी तागेले चेडूम म्हूण म्हळ्ळें भाव नासता की तेदना परमात्मा तशीची अन्नाले रुपार आसता तो आसून चेडवान चुकी केल्यार बापूस कशी शिक्षा दिल्यार क्षमाय दिता पळय तशीची परमात्माला आमगेलो संबंद अन्नाल आनी पुत्ताल संबंद म्हूण लेखल्यार परमात्मो आमकां कसल चुकी केल्यार क्षम दिता. बापसून क्षम दिलेली बरी. तशें जावन केन्नाय मागीर एक कसलें म्हळ्यार कसली चूक केली म्हणलें क्या पश्चाताप आमकां जेवूका शिवाय हांव देवा हांव तुगेलो चेडूं न्हय हांव चूक केली म्हाका क्षम दी म्हणटा न्ही. पश्चाताप म्हूण आसा तें येवूका तांकां. तेदना प्रारब्ध कर्म सता सोर्न जनन मरण नानतिल्द जाले एक लोक म्हाका मेळटा ते मेळकाल्ले तुगेले अनुग्रह जावका म्हूण म्हणलेले मनान तूं आसुका साधकाल. कित्याक म्हूण म्हळ्यार हिरण्यकशिपून तागेले असुरांक पुराय मदन्यो जगदीश्वर म्हाका सोण विंगड खंयच्योय देवू ना हांवाची देवू म्हाकाची पूजा करका आनी म्हूण ताणें सांगिल्लें. तशीची ईश्वरो अहम म्हूण म्हणलेले जनाले तामस गुण ते तागेले नाशाक कारण जाता. तशी हरिद्रोह हरिद्वेश केलेले जनाक हरिद्रोह म्हूण जाता. तशी हिरण्यकशिपू हरिद्वेशी जाल्लो हरिद्रोही हिरण्याक्ष जाल्लो जरासंधो दुर्योधनो आनी पुराय दुश्ट पापिश्ट जाल्लींची हांगेल गती कसा जाल्ली तेची निर्दोश म्हणून घेवन हरिभक्त जावन आशिल्ले प्रहल्लाद जावो ध्रुव जावो गजेंद्र जावो विभीषण जावो हांगेल गती कसा जाल्ली तेंची हामची देवू म्हणून कोण मनुश्य लेखता तांकां नरकाची गती म्हूण सांगून परमात्मा सांगता. आनी परमात्मा कसं सांगता पळया अनेक चित्त विभ्रांता
मोहजालसमावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ती नरकेषु च. अनेक चित्तविभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ताः कर्म कामभोगेषु कामभोगेषु पतंती नरके अशुचौ. म्हणून कोण अनियंत्रित मनानं मस्त मनी चिंत तांगेल मनांत आसता. अनियंत्रित आमगेल मन आमगेल कंट्रोलान आणतलं रे, चिंतेचे कंट्रोलांत वता वय व्या. तशी तांनी अनियंत्रित मन मात्र न्ही हॅलो बगेचे योचन तांकां आनी जिवनांतू मोह माया तांतू भितरी शिरकून आसतल जन. आनी सगळो दीस ऐहिक सुख काम उपभोग म्हणटाचे ते करच्याक ताजे खातीर सगळो दिसो तांतूची सुख भोगचे रितीरी आसून तांकां तांगेले एक तसले सुखोपभोगा बुड्डून तांकां तांणी कोण म्हूण म्हळेलें विसरून वतेकाक पंता. आनी नाना दुख्खाक कारण जावन आशिल्लें एक बरीची चिखलाचे नरकांतो पूण तांणी लोळतर आसताची म्हूण. अनियंत्रित मन म्हणलें. अनियंत्रित मन म्हळ्यार कसं न्ही तांतू हलवू योचन भोर नासता. म्हळ्यार जिवनांतू येदोळतरी जावन गेल्ले कसकी सकड विशय आसता पळय सगळं सरबगल ताजेची उडगासखोर नासताच आनी ताज नंतर तांगेल मनांतू आशेनी चड देखून नियंत्रण ना तें मनाक. कसं की सकडी तांकां मनांत उडगास येता, कसकी सकड घटण उडगास येता, मना मस्त गोंदळ आसता तांकां. तांगेले चुकी तांणी केलेले चुकीक तांकां पश्चाताप म्हणलेलें ना. सात्वीक जन तप्प करचे तांणी अपरूप तशें जावन तांकां वग्गी पश्चाताप जाता. राजस जन तप्प करताची कोर न्हू सम कोरून घेवचे प्रयत्न पुणी करताची जाल्यार ही आसुरी संपत्ताचे तामसी जन आस पळय सदां तांणी अज्ञानाचे काळकांतूच आसताची आनी माया ममकारू म्हूण म्हळेलें एक मोह म्हणलें की तांतू भितर शिरकताचे. ते माया ममकारू मोहाचे भितरी एक शिरकून गोंदलांत आसताचे. आनी कितले मनांत गोंदळू कितले अनियंत्रीत जावन आशिल्लें मन म्हळ्यार आपण कसं करता म्हणूय गोतना आनी पश्चाताप भोगची कशी तांणी चुकी करता म्हूण म्हणलें तांकां कळना नासलें तशी. आनी सर्व कलांतू तांकां सकी वस्तू जावक आसता जावं कसं की एक विशयांत आश आसता ते जावक आशिल्ले विशयी भोग करच्यांतू तांणी बुड्डून आसताची तृप्तीची नातिले एक जीव अतृप्त जीव तांणी आसुरी गुणाचे तांणी सुखोपभोग भोगच्यांतू खंय तरी मत्त जाताचे म्हूण म्हळ्यार कसल जाल्यार संग्रहण करच्याक पडटात तांणी. तसल जन एक अशुची जावन आशिल्लें तसलें नरक म्हळ्यार अशुची तांतूय हांगा आनीक एक विशेशण दिता कसलें म्हूण म्हळ्यार नरके अशुचौ. नरकाची अशुची जाल्यार आनीक अशुचौ नरके म्हण आनीकीची वायट जागेंतू नरकांतू आनीकी चिखला जागेंतू तांणी आसताची म्हूण सांगून कृष्ण सांगता. आनी कनकदास सांगता पळय संवसाराचो मोह देवतेंकय चुकील ना, कश्ट चुकील आसले तांकां ना. मागीर आमगेले कसले व्हड विशयो आमी देवतेंगेले पशी मस्त नीच म्हणटना आपतकालांतू कोणेय कोणाकय मेळनाची म्हूण म्हळे खातीर तांणी एक पद्यांतू सांगताची समुद्र रायो ते धोड समुद्र रायो ताका धुव महालक्ष्मी म्हणटना परमात्माक वाडिकोन घेवन ती अगस्त्य त्या समुद्र रायाल जेवाय जातो वयव्या एक पंत अगस्त्य ते समुद्र पान करतना तेन्ना परमात्मूची समुद्र रायाल जेवाय समुद्र राया सोडया म्हूण बाकी सोडता ना. तशीची मन्मथाक कृष्ण आनु पुरजना गोत्तस जाल्यार मन्मथाला आशिल्लें कोणें कृष्णाल
कृष्णाल पूतू आम्ही ब्रह्मू म्हणताची ब्रह्माल पूत रुद्र म्हणतना कृष्णाला पशी कितलो तो गस पळतो रुद्रू तो कृष्णाल पुत्ताक तो लसून घालतना मागीर उडोगास आसता मागीर कृष्णाल पूत कोण मन्मथ मन्मथाक ईश्वरान न्हू लसूचे जाल्यार त्या वेळा कोणें ताका सहाय केले वे म्हणटना आसुरी सात्वीक जनाक इतले कश्ट आस कामक्रोधादी लोकून सोडून घेवच्याक जाल्यार आसुरी गुणाच्या विशय सांगूक ना इत्याक म्हळ्यार देव तांकां आनी देव एक सहाय करता म्हळ्यार आसुरी गुण तांकां ते विशय गोतूना जाल्यार केन्नाय तशीची खंयची वेळा आमकां कोण बंद बांदव पावना जाल्यार देव मात्र मस्त सहाय येता आमकां आमी काणी पळयतात न्हू प्रहलादाले आन कोपता तागेले वैरी हिरण्यकशिपू कोपून नाना शिक्षा दिता वैरी पर्वतार तोकून तो गुलकयसिता हस्ती करीन मस्तयसिता अग्नी भितर बसयसिता मागीर सर्पा मदेन तो घालता नाना विष पिवयसिता कसं केल्यार कोणाकय ते हिरण्यकशिपुला बुजायना नातल्यार प्रहल्लादाक नरसिंह येवन रक्कना मागीर तशीची कंसानाची उग्रसेनरायाक बिडगड करतना कृष्णान बिडगड केलेले ते शिवाय कंसू तागेलो आज्य न्हू तो उग्रसेनू ताका बंधनांत दवरता पळय बांधवी खंय व्हरले देवाल बांधवी मात्र भक्तांक व्हरता म्हणचे खातीर हे पळय कनकदासू सांगताची तांगेले किर्तने मुखांतर आनी आमी रामायण चमकल्यार रामायण वाजूचे चमकल्यार पळया रामायणान तूं अण्णानाची सुग्रीवाक वालिनाची भावाक मोस कोरोस वयबे जाल्यार ते सुग्रीवाक रामू राखता इत्याक म्हळ्यार सुग्रीव रामालो प्रितीच आसता तशी आसुरी गुणाची जन दुरहंकार चड आशिल्ले तांणी कोणाले उतर कांय आयकनाची सदा मोह ममकारान भ्रांती आसूचे मनांत विभ्रांत जन तशीच शास्त्रविहित कर्म त्याग करून हांव मिगिले म्हळ्यार अहंकार ममकारान नाना विधाचे पापकर्म कोरून खंयची एक अशुची जावन आशिल्ल्या नरकांतांनी पडताची म्हूण म्हणटा आनी कसं सांगता पळया कृष्ण आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैः ते दंभेना विधिपूर्वकम् आत्मसंभाविताः म्हणले आत्मसंभाविताः म्हळ्यार आमी लेखचिते तांणी लेखचिते आत्मसंभावित म्हळ्यार गुणशील जनान तांणी लेखचे आमी चांग आमी भारी गुणी जन आमी धर्मारी चलत रसची आमी भारी धनवंत जन म्हूण सांगून सगळो दीस तांगेले विशय तांणी कोचून घेवचे आत्मसंभाविता म्हळ्यार कोण तांगेले विशय तांणी चांग कोचून घेताची हांव बुद्धंतू हांव किर्तिवंतू हांव पंडितू हांव दुड्डवाळू हांवची चांगू अशें पळय तांकां होगळसून घेतले जनाक आत्मसंभाविता म्हणटाची तशी धन संपत्तू गौरव हाजे एक नमने मद तांकां चड जाता आनी तांणी केन्नाय तांगेले व्हडस्तिकेचे प्रदर्शना खातीर व्हड व्हड यज्ञ यागनी करताची तांकां कसं म्हणचे म्हळ्यार ढांबीक जन जाल्यार तांणी करची यज्ञ पुणी समजत वा ना अविधीपूर्वक आसता म्हूण सांगून तशी आमकां आमी होगळसून घेवची म्हळ्यार कसलें कोणाकय आमगेले वयरी कसलेय एक लायक रेस्पेक्ट अभिमान सगळे आसकी नाकी जाल्यार आमी भारी सम्मानीत जन आमी भारी बरी जन आमी
चंग जन म्हणून ಹೊಗಳಿಸ್ಕೊಂಡು घेतले जेव्हा मस्त दुड्ड समगे लागी आम्ही तशच्यावन कीर्तिवंत अशी पुराय तांकां तांणी ಹೊಗಳಿಸ್ಕೊಂಡು घेतले जन ते हड्डस्तिका म्हणजे जेव्हा तांणी कसं करता म्हळ्यार असल एक होडपण म्हळ्यार चांग होडपण न्ही दुराभिमान म्हणीत कोणा आस तांणी मदान ಹೊಡ್ಡಸ್ತಿಕೆन अहंकारान वर्तन करताची त्या कारण कसले म्हण म्हळ्यार ज्ञान नाही तांकां ज्ञान ना तांकां दुडवाच मद आनी तांगेले सुतू भर जन होगळ पट्ट जन भोंवच्यो पुरोची ताकाय कारण कसलें म्हळ्यार तांगेल्या दुड्ड म्हूण सांगून त्या दुडवा खातीर बरलेले जन तांगेले सुतू भोंवता तांणी तांकां जाय जाल्यार तशी तांणी होगळसून घेताची तशी आनी यज्ञ याग करता तांणी मस्त यज्ञ याग जप तप कसले सकळ करताची जाल्यार तांगेले एक आसुरी गुणाचे निमती तांगेलें मन केन्नाय कलुशीत जावन आसता तशें जावन थंय परमात्माल प्रितीक कोणाक पात्र जायनात तशी तांकां मनांतू भर कल्मश चित्त आसता जाल्यार व्हड यज्ञ याग करताची यज्ञाक करून ते कितले व्हड यज्ञाक केल्यार तांणी परमात्माल प्रितीक पात्र जायनाची वेद वाजून पंडीत जेवच्या पुरोची ज्ञानी जायनाची ते वेद शिकचे बरी कंठशोशण म्हळ्यार नुत शिकचे वेद मनाक सले वचना वेद ज्ञान ना तशी अल्पज्ञानान नाना विधाचे तर्क कुतर्क तांणी करता तांकां वितंडवादी म्हणीत तशें जावन तांकां एक अतिवादी जन म्हूण सांगून प्रचार करताची तशी वेदवादरता हा पार्थ न अन्य वादीनः म्हूण म्हळ्यार परमात्मो गीतेन तूं सांगला न्हय हे श्लोक ताणें धांबीक जन तांगेले संपत्तू परमात्माले एक आशिर्वाद अनुग्रह बट बुटाटीक न्ही बुटाटीक कोण आयला तांणी बुटाटिकेचे जन तांणी विशय भोग उपभोग करच्यान तुची व्यस्त जावन आसताची विना परमात्माल वयर तांकां कसली विशेष प्रिती आसना कसले एक दान धर्म करता जाल्यार त्या मागीर बुटाटिकेकच तांणी इतलें दान केलें भारी व्हडलो दानी म्हणून घेवका म्हूण शिवाय तांकां दान करून परमात्माले प्रितीक पात्र जावका म्हूण म्हणलेलें ना चड जावन कशी म्हूण म्हळ्यार तांणी तांगेले विशयी तांगेले बायल चेडवाल विशयी आनी तांगेले एक गम्मत जावन आसोचें जीवन विलासी जीवन म्हणटाची तेंची करची तांणी एक दिसू एक न्ही एक दिसू कालवश जावचें म्हळ्यार मरण पावचें म्हणस तेदना ते दोळतय तांणी कसं की जप तप यज्ञ यागू केली न्हय जाल्यार त्या पुरे अविधीपूर्वक शास्त्रोक्त जावन ना आशिल्ले देखून सर्व व्यर्थ जाले म्हूण सांगून सदां सर्व काळ नाना भोग किर्ती सग्र एक सन्मान आमकां मेळका म्हूण सांगून कोणाल मनांतू येत की तांणी अतृप्त मनाचे आनी मस्त गोंदळ तांकां आस तशी तसल्यार तांगेलो उद्धार कोणे करचें तांणी करून घेवका तांती परमात्माल प्रिती खातीर देवाला वयरचे श्रद्धेन खंयचे कार्य कोरका शिवाय यज्ञ यागादी जप तपादी कार्य कोरका शिवाय अहंकारान धांबिकतेन आमगेल कीर्तीक आमगेल प्रतिश्ठेक जप करचे दान दिवचे यज्ञ करचे तशें पळय जाल्यार तें अशुद्ध जावन आशिल्लें आचरण जालें ती वैभ
तसलच नरक पात्र जत्ताची म्हणून सांगून या श्लोकांत कृष्ण तिळशिता त्याच कतिराचार्य मध्वान सांगितलं स्मर्तव्य सततम विष्णु विस्मर्तव्यो न जातुचित सर्वे विधिनिषेधा स्यु एतयो एवेरंತಹ म्हणरी एतयो एव किंकराः म्हणरी सदा सर्व काळ परमात्माले स्मरण कोरका विस्मर्तव्यो न जातो चित्त एक घडी परमात्माला विस्मरण जन्मांतो एक घडी जवच्या नजके सर्वे विधिनिषेधाः स्यु एतयोः एव किंकराः कोण सर्व शास्त्र म्हणरी शास्त्रांतो सांगिले विधिनिषेध पालन करत की सदा सर्व काळ एक घडी सोणा नशी त्यांनी परमात्माला ध्यान करता की त्यांनी परमात्माला पीठिक पात्र जताची आणि तंग परमात्मा तगेलेची धाम म्हण तगेले घरांतो तो आपण वरता म्हण तंका परमात्मा मोक्ष म्हण म्हणले स्थिती दिता म्हण ताजे खातीर अनेक श्लोकांत परमात्मा सांगता पळयाची अहंकारं बलं दर्पं काम क्रोधं च संश्रिता मामात्मा परदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः मामात्मा परदेहेषु प्रद्विषन्तो अभ्यसूयकाः परमात्मा सांगतरस कोण मक्का आणि मिगेल ते सर्व देवता परिवारस पळे ब्रह्म रुद्रादी देवते अंकपुरे द्वेष करते की आणि क्रूर स्वभाव असते की मस्त अहंकारो मस्त बलिष्ठ हाव म्हण म्हणले सोक्कू आणि चढ आशी कामम नाना विषयांत आशी तांकां आणि क्रोधमच्या जोर कोप येता असले पापिष्टांक तो अपास तांकां तामस देहांतू जन्म दिता अपास तांणी तामस देहांतू जन्मा येताचे म्हळ्यार तामसी जन प्रति जन्मांतूय तामस देहांतू येताची मिगेले स्मरण त्यांनी विसरताची त्यांनी मस्त क्रूरी आसताची कसलेची चांग काम केल्यार तांकां मिगेल स्मरण असना परमात्माला कोतीर म्हणून सांगून कसले काम करण्याची आम्ही हें काम केला हे यज्ञ याग केला अशी चल्ल्यांची म्हणले एक अहंकार दर्प सोक्कू मद आणि सदा सर्व काळ तेंचे हेंचे अनेक जे दुसरेक जे असल काम आशी अंत भितरी आशिल्ली कोण परमात्मा सदा सर्व काळ त्यांनी विसरून वसून दिकून त्यांनीच परमात्मा म्हणून त्यांनी लक्ष दिकून वापस त्यांनी तामस देहांतू जन्मा येताची म्हणून कृष्ण परमात्मा सांगता आणि हे विशयांतू तो कसल सकाळी चढ सांगता ते विषय आम्ही फायची दिसा गीतामृतांत पळया आजी सांगील सर्व विषय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।